नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो मध्ये भाजप काँग्रेस आमने सामने। बंटी शेळकेंच्या प्रचारार्थ रोड शो होतोय। रोड शो मध्ये भाजप काँग्रेस आमने सामने ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। भाजप काँग्रेस आमने सामने ही थेट दृश्य जी आहेत ती आपल्याला लाईव्ह पाहायला मिळत आहे। नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो सुरू असल्याचं इथं पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्त्यांची समर्थकांची गर्दी जी आहे ती आपल्याला इथं पाहायला मिळते। भाजप काँग्रेस आमने सामने आल्याचं चित्र देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजे बंटी शेळकेंच्या प्रचारार्थ हा रोड शो होतोय। नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा हा रोड शो पार पडतोय। एक प्रकारची घोषणाबाजी जी आहे ती इथं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या रोड शो मध्ये आपल्याला पाहायला मिळते। थेट दृश्य जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहेत। लाईव्ह दृश्य जी आहे ती आपल्याला थेट नागपुरातून पाहायला मिळत आहेत। प्रियंका गांधींचा रोड शो इथं होतोय। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील आपल्याला पाहायला मिळते। चेन्नी थला त्यांच्या सोबत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। रोड शो नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा होतोय। नागपुरातली ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत। या संदर्भात ताजे अपडेट देतात आपले प्रतिनिधी अमर काणे। अमर, काय नेमकं घडते कारण भाजप काँग्रेस आमने सामने आली या रोड शो दरम्यान? अगदी बरोबर आहे। खरं तर बडकट चौकात हा रोड शो पोहोचला। प्रियंका गांधी आता यांनी इथून प्रस्थान ठेवलेला आहे, पण बडकट चौकात संघ मुख्यालयापासून 500 मीटरवर आहे। भाजपाचा गड मांडण्यात येतो, तिथे शक्ती प्रदर्शन केले। त्यानंतर भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सकाळी पण त्यांना सांगण्यात आलं होतं, पण आता आपण बघू शकतो ते दृश्य विविध टेरेसवरनं ते झेंडे दाखवत आहे। काही कार्यकर्त्यांनी भाजप उमेदवाराचे होल्डिंग सुद्धा दाखवले, पण आता त्यानंतर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समोर आले, पण पोलिसांनी वेळीच नियंत्रणात आलं। प्रियंका गांधी यांना सुद्धा ते भाजपाचे झेंडे दाखवण्यात आले। त्यानंतर प्रियंका गांधी यांनी सुद्धा उद्देशून भाजपा कार्यकर्त्यांना बोलल्या, पण एकूणच त्यामुळे थोड्या कालावधी करता तणावाचं वातावरण पण ते लगेचच निवडलं। त्यानंतर प्रियंका गांधी यांनी इथून प्रस्थान ठेवलेलं आहे। अजून आता रॅली संपलेली आहे, पण आता कार्यकर्ते अजूनही जमून आहे। भाजपाचे कार्यकर्ते टेरेसवर उभे असताना दिसून येत आहे। निश्चित अमर, यावेळी जर आपण पाहिलं तर किती वेळ ही रॅली सुरू राहणार आहे? मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमल्याचं इथे दिसतंय आणि त्यांना भाजपचे कार्यकर्ते झेंडे दाखवत असल्याचं देखील दृश्यांमध्ये पाहायला मिळते। अमर, ही रॅली आता संपलेली आहे। ही रॅली आता संपलेली आपण बघू शकतो। भाजपचे कार्यकर्ते टेरेसवर आले आणि संगमच्यासाठी 500 मीटरवर बडकट चौकात ही रॅली संपलेली आहे आणि तिथे बंटी शेळके बोलताना दिसून येत आहे। भाजपाचे कार्यकर्ते टेरेसवरनं हे झेंडे दाखवताना दिसून येत आहे। अजूनही पोलीस इथे आहे। यथावत स्थिती आहे। तणाव निवळलेला असला तरी अजून तणावपूर्ण अशी स्थिती म्हणता येऊ शकते। काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत, पण हा संपूर्ण परिसर म्हणजे भाजपाचा बालेकिल्ला असल्यामुळे पोलीस पण दक्षता घेऊन आहे। आणि इथून आपण बघू शकतो की ही रॅली जी आहे ती तिथे निघून गेल्यानंतर अजूनही काँग्रेसचे कार्यकर्ते उभे आहेत। निश्चित धन्यवाद अमर, ताजे अपडेट देण्यासाठी। आपण ही दृश्य जर पाहिली तर यावेळी काँग्रेसची रॅली सुरू असताना त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं जे ते भाजपचे झेंडे दाखवले गेल्याचे या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। भाजप काँग्रेस या दरम्यान आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते जे ते झेंडे दाखवत आहेत, दुसरीकडे जर आपण पाहिलं तर भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं देखील भाजपचे झेंडे यावेळी दाखवण्यात आले असल्याचं या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। नागपुरात प्रियंका गांधींचा रोड शो सुरू आहे आणि या दरम्यानच घोषणाबाजी केली जाते। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात भाजपकडून त्यांना झेंडे दाखवले जात आहेत। भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांना झेंडे दाखवले जात आहेत। दो रंगा लेकर खड़ा है भैया, हो भैया आपको नहीं देखो, अगर आप एक मिनिट, आपल्या देशाच्या इतिहासामध्ये आपण सर्वांना माहित आहे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपासून त्याच्या चरणेपासून आपण जे आहे
आज आपण आपली ही जन आशीर्वाद यात्रा तर ही दोन्ही आमच्या दृश्य नेत्या- अत्यंत महत्त्वाची आपल्याला पाहायला मिळत आहेत. बंटी आमच्या शेळकेच्या नेत्या प्रचारार्थ प्रियंका गांधींचा रोड शो सुरू आहे. त्या दरम्यानच काँग्रेसची आणि आपण रॅली आणि सर्वांना मी दुसरीकडे जर हृदयापासून आपण पाहिलं तर भाजपच्या हे धन्यवाद देतो. कार्यकर्त्यांचे भाजपाचे मी जीवन- झेंडे दाखवले जात आहेत. घोषणाबाजी जी आहे ती केली जाते. त्याचीच ही थेट दृश्य जी आहेत ती आपण नागपुरातून पाहतोय. रोड शो मध्ये भाजप काँग्रेस आमने सामने आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील इथे असल्याचं पाहायला मिळतंय. आणि रॅली संपल्यानंतर या ठिकाणी जर आपण पाहिलं फ्रेममध्ये आपण बघू शकतो थेट हे दृश्य भाजपाचे कार्यकर्ते घुसलेले आहे. पोलीस थांबवण्याचा संपूर्ण प्रयत्न करत आहे. ही रॅलीमध्ये एकीकडे ही रॅली संपलेली दिसत आहे तर भाजपाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या रॅलीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे. एक पूर्ण तणावपूर्ण वातावरण आहे आणि हे संपूर्ण तणाव वाढलेला दिसतोय. बॅरिकेड सोडून भाजपाचे कार्यकर्ते आतमध्ये घुसलेले दिसते आहे आणि काँग्रेसच्या आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकूणच तणावाचं वातावरण दिसत आहे. आपण बघू शकतो हे संपूर्ण वातावरण तणावपूर्ण झालं. भाजपाच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस पोलिसांकडून रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत असला तरी भाजपाच्या कार्यकर्ते मनस्थिती नाही. दुपार 2 वाजतापासून आपण इथे एक तणावपूर्ण असं वातावरण झालेलं आहे. काय म्हणणं तुमचं? चोर आहे, चोर आहे, बंटी शेळके चोर आहे. भाऊगावने बैनर फोड़े हमने स्टेज पर दर्ज किया. प्रवीण भाऊ का बराबर बैनर फोड़ो वहाँ पे. आपण बघू शकतो भाजपाचे कार्यकर्ते इथे आक्रमक झालेले दिसून येत आहे. त्यांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे पण तरी इथे कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत दिसून येत नाही. पोलीस रोखण्याचा इथे भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात भाजपाच्या इथे फारसे बोलण्याची इच्छुक नाही पण काही कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले दिसून येत आहे आणि एक तणावपूर्ण संपूर्ण परिस्थिती या संपूर्ण परिसरामध्ये दिसून येत आहे. आपण बघू शकतो काही कार्यकर्त्यांशी आपण काय म्हणणं आहे तुमचं? काँग्रेसनी रामाचं अस्तित्व नाकारलं. आम्हाला आमच्या मतदार क्षेत्रात काम करणारा व्यक्ती पाहिजे. चोर व्यक्ती आम्हाला आपण अजून काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी सुद्धा संवाद साधण्यात एकीकडे काँग्रेसची रॅली संपलेली आहे त्यानंतर भाजपाचे कार्यकर्ते काय म्हणणं आहे तुमचं? काय यांना हे मुल्ला मौलवींना सपोर्ट करणारे लोक आहे. हे हिंदुत्वाला विरोध करणारे लोक आहे. यामुळे आम्ही इथे विरोध करतोय. हे संपूर्ण भाजपाचे कार्यकर्ते इथे जमा झाले असून जय श्रीरामचे नारे एकीकडे काँग्रेसची रॅली संपली आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते इथून निघून जात आहेत तर दुसरीकडे भाजपाचे कार्यकर्ते मात्र बडकत चौकात आलेले आहे. रॅलीनंतर संतापलेले आहे, नाराज आहे आणि आपली नाराजी इथे व्यक्त करताना दिसून येत आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेचा अमर काणे, नागपूर. तर आपण यावेळी पाहतो जय श्रीरामाची घोषणाबाजी खरं तर इथं करण्यात आली आहे. काँग्रेसचे आणि भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते खरं तर या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांनी या रॅलीत घुसण्याचा जो आहे तो प्रयत्न केलेला आहे आणि याचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी जी आहे ती तिथे सुरू आहे. रॅली संपलेली आहे मात्र मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि पोलिसांकडून सौम्य लाठी मार देखील झाल्याची अपडेट जी आहे ती आपल्या समोर येते. प्रियंका गांधींच्या रोड शो मध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी कार्यकर्त्यां ठिकाणची दृश्य आपल्याला थेट पाहायला मिळत आहेत. कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जाते. एकीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत दुसरीकडे भाजपाचे कार्यकर्ते आपल्याला यावेळी पाहायला मिळत आहेत. पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. याचं प्रत्येक अपडेट आपले प्रतिनिधी अमर काणे आपल्याला देत आहेत आणि थेट दृश्य जी आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांची जी रॅली सुरू आहे ते बॅरिकेडिंग तोडून जे ते भाजपचे कार्यकर्ते आत येण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याचीच ही दृश्य आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहे.
एका बाजूला काँग्रेसचे झेंडे तर दुसऱ्या बाजूला भाजपाचे झेंडे घेऊन कार्यकर्ते दिसून येत आहेत. मोठ्या संख्येने इथे पोलीस बंदोबस्त ठेवला असला तरी या रॅलीनंतर आणि जे इथे येऊन घोषणाबाजी काँग्रेसकडून करण्यात आली त्यानंतर प्रचंड असे आक्रमक भाजपाचे कार्यकर्ते झालेले दिसून येत आहे. पोलिसांनी इथे बॅरिकेडिंग टाकलंय पण बॅरिकेडिंगला जुमानत नाही आहे कार्यकर्ते. अजूनही आपण बघू शकतो हे संपूर्ण बॅरिकेडिंग पाडून हे संपूर्ण भाजपाचे कार्यकर्ते इथे घुसण्याचा संपूर्ण प्रयत्न करताय. पोलीस त्यांना रोखून धरून आहे. एकूणच प्रियंका गांधी यांची मध्य नागपुरातल्या या रॅलीनंतर नागपुरात एकूण तणावाचं वातावरण आता आपल्याला दिसून येत आहे. मध्य नागपुरात ही संपूर्ण रॅली झाली. शिवाजी पुतळ्यापासून बडकत चौक आणि आता आपण बघू शकतो काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा या परिसरात आक्रमक झालेले दिसून येत आहे. ते सुद्धा घोषणाबाजी करताना दिसून येत आहे आणि बंटी नावाच्या गोष्टी आपण दोन्हीकडे बघू शकतो. एकीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते तर दुसरीकडे भाजपाचे कार्यकर्ते आपण बघू शकतो. काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके तिथे आहे. त्यानंतर प्रचंड असे आक्रमक काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा झालेले दिसून येत आहे आणि इथून एक रॅली स्वरूपात बंटी शेळके यांना घेऊन जात आहे. तर दुसरीकडे भाजपाचे कार्यकर्ते सुद्धा तिथे पोहोचलेले आहे आणि या रॅलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध घोषणाबाजी करताना दिसून येत आहे. बंटी शेळके इथून आपल्याला बघून येताना दिसत आहे आणि एकूणच एकमेकांविरुद्ध तणावाचं वातावरण. प्रचार संपायला अवघे 24 तास राहिले असताना हे संपूर्ण तणावपूर्ण असं वातावरण नागपुरातली बडकत चौक म्हणजे संघ मुख्यालयाजवळ असलेला चौक, भाजपाचा बालेकिल्ला असलेला चौक येथे दिसून येत आहे. काँग्रेस विरुद्ध भाजपा कार्यकर्ते एकमेकांना समोरासमोर आलेले दिसून येत आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर. तर यावेळी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते जे ते बॅरिकेडिंग तोडून जे ते काँग्रेसच्या रॅलीत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणची दृश्य जी आहेत ती आपल्याला थेट स्क्रीनवर पाहायला मिळतात. तोडफोड जी आहे ती यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीनं केलं गेल्याचं पाहायला मिळते. बॅरिकेडिंग जे ते उचलून यावेळी जे आहे ते फेकल्याचं देखील पाहायला मिळते. घोषणाबाजी जी आहे ती केली जाते. भाजपचे कार्यकर्ते एकीकडे, काँग्रेसचे कार्यकर्ते एकीकडे आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जाते. पोलिसांचा चोख बंदोबस्त इथे लावला गेलेला आहे. त्याची देखील दृश्य आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळतात. आता देखील ही दृश्य जर तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल तिथे देखील मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते झेंडे हातात घेऊन जे ते घोषणाबाजी करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ही सगळ्यात मोठी बातमी नागपुरातून आपण पाहतोय. भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी तिथं सुरू आहे. प्रियंका गांधींचा रोड शो सध्या नागपुरात सुरू आहे. आपण जर पाहिलं तर बंटी शेळकेंच्या प्रचारार्थ हा रोड शो होतोय आणि त्या दरम्यानच मोठ्या प्रमाणात भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. पोलिसांसोबत बाचाबाची होत असल्याचं देखील हे दृश्य आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळते आणि बॅरिकेडिंग तोडून कार्यकर्ते जे आहेत ते काँग्रेसच्या रॅलीत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रियंका गांधींच्या रोड शो मध्येच हा राडा झालेला आहे. कार्यकर्ते आणि पोलिसांमध्येच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बाचाबाची होती आणि बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते यावेळी रस्त्यात गोंधळ घालत असल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ही दोन्ही दृश्य अत्यंत महत्त्वाची नागपुरातली दृश्य त्यांच्या हातात जे ते भाजपाचे झेंडे असल्याचं देखील पाहायला मिळते. या रॅलीसाठी जे बॅरिकेडिंग केले ते देखील तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ही दृश्य थेट आपल्याला नागपुरातून पाहायला मिळत आहे. प्रियंका गांधींचा एकीकडे रोड शो सुरू आहे तर दुसरीकडे भाजप काँग्रेसमध्ये हा राडा तो होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रियंका गांधी देखील या रोड शो मध्ये आहेत. हात उंचावून जे अभिवादन करत असतात आपल्याला पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर नागपूरमध्ये भाजप काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येच हा राडा झालाय. आपण ही दृश्य थेट सध्या स्क्रीनवर पाहतोय. दोन्हीकडची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. प्रियंका गांधींचा रोड शो एकीकडे सुरू आहे तर दुसरीकडे
भाजप काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झालेला आहे. हातात भाजपाचे झेंडे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि बॅरिकेडिंग तोडून जे ते आपल्याला त्या आत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. पोलीस रोखण्याचा प्रयत्न करतात, मात्र बॅरिकेडिंग तोडतायत ही कार्यकर्ते जी ती घोषणाबाजी करत असल्याचं आपल्याला दुसऱ्या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर प्रियंका गांधी एका दृश्यांमध्ये हात उंचावून जे ते अभिवादन करत असल्याचं पाहायला मिळतं. दुसरीकडे रोड शो दरम्यानच प्रियंका गांधी काय म्हणाल्यात आपण पाहूयात. बीजेपी के साथियों को बार बार शुभकामनाएं चुनाव के लिए, लेकिन अफसोस ये कि जीतेगी महाविकास आघाड़ी, महाविकास आघाड़ी की, महाराष्ट्र की धन्यवाद। बीजेपी के साथियों को बार बार शुभकामनाएं चुनाव के लिए, लेकिन अफसोस ये कि जीतेगी महाविकास आघाड़ी, महाविकास आघाड़ी की, महाराष्ट्र की तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अमर काणे. अमर, आपण जर पाहिलं तर यावेळी बोलताना प्रियंका गांधींनी म्हटलेलं आहे भाजपच्या समर्थकांना शुभेच्छा, पण विजय हा फक्त महाविकास आघाडीचाच होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. अमर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? अगदी बरोबर आहे. खरं तर हा बडकत चौकात संपूर्ण रॅली येऊन समापन झालं होतं. सकाळपासून या परिसरामध्ये तणावाचं वातावरण होतं. आपण बघू शकतो पोलीस बंदोबस्त अजूनही आहे. आता तणाव निवळलेला आहे, पण बडकत चौकात जशी प्रियंका गांधींची रॅली पोहोचली, अगदी बरोबर आहे, प्रियंका गांधी यांची रॅली जेव्हा पोहोचली त्यानंतर एकूणच भाजपाचे कार्यकर्ते तिथे वेगवेगळ्या टेरेसवरनं झेंडे दाखवणं सुरू केलं. त्यानंतर एक तणावाचं वातावरण या संपूर्ण परिसरात निर्माण झालं. भाजपाचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले, एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली. सगळ्यात महत्वाचं बडकत चौकाचं महत्व लक्षात घेतलं पाहिजे. बडकत चौक हा संघ मुख्यालयापासून साधारणतः 500 मीटर दूर आहे. त्यामुळे सकाळपासूनच भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण होतं. कालपर्यंत प्रियंका गांधी यांची एक रॅली होती, पण अचानकपणे महाल परिसरामध्ये ही दुसरी रॅली लागली आणि शिवाजी पुतळा ते बडकत चौकापर्यंत येऊन जेव्हा रॅली संपायला आली तेव्हा अपेक्षेप्रमाणे भाजपाचे कार्यकर्ते समोर आले आणि काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये समोरासमोर भिडंत होत होती. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला, दोघांनाही रोखलं. पण दोन्हीकडल्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी दिली. आता स्ट्रॅटेजिकली मध्य नागपूरची विधानसभा मतदारसंघ लक्षात घेतला पाहिजे. गेल्या 3 वेळेपासून इथे भाजपाचा उमेदवार आहे. हा जो बडकत चौकचा संपूर्ण परिसर आहे हा संघ आणि भाजपाचा बालेकिल्ला मानण्यात येतो. तिथे काँग्रेसने शक्ती प्रदर्शन केल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकूणच त्याला प्रतिकार आणि त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. सकाळपासूनच एक वेगळा असा तणाव या संपूर्ण परिसरामध्ये होता आणि अपेक्षेप्रमाणे जेव्हा इथे रॅली पोहोचली त्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा प्रियंका गांधी यांना भाजपाचे झेंडे दाखवले रॅली दरम्यान आणि त्यामुळे दोन्हीकडले कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. काही कार्यकर्त्यांनी भाजपाच्या उमेदवार प्रवीण दटके यांचे होल्डिंग सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा चिडले होते. त्यांनी त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे दोन्हीकडले कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे पुढचा तणाव वाढला नाही, आता निवळलेला आहे. आता आपण बडकत चौकातला हे चित्र बघतो आहे. पूर्णपणे परिस्थिती निवळलेली आहे. मोठ्या प्रमाणात अजूनही इथे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते अमर, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आणि आता ही दृश्य देखील आपण पाहिलेली आहेत. तिकडचा तणाव जो आहे तो निवळलेला आहे आपल्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे. मात्र काही वेळापूर्वी प्रियंका गांधींच्या रॅलीत हा राडा जो आहे तो झालाय.